बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या, प्रकरण 18. आता मंजुनाथ थोडा खुशीत होता. मनूनं वकिलामार्फत सानिया प्रोडक्शनला नोटीस दिली होती आणि मंजुनाथच्या जीवनावर मनूचं स्क्रिप्ट वापरायला प्रतिबंध केला होता. त्या नोटीसला उत्तर आलं होतं. मंजुनाथच्या जीवनावर चित्रपट काढण्याची कल्पना तिनं सोडून दिली होती. या गोष्टीचा मंजुनाथला आनंद झालाच, पण खरा आनंद झाला तो यज्ञेश्वर आता बोटं चाटीत बसणार याचा. तिने मंजुनाथचे पैसेही परत केले होते. ते प्रकरण एकदाचं कायमचं मिटलं होतं. सानियाचा पूर्वीचा सेक्रेटरी होता. ती काही यज्ञेश्वरला पगार देऊन ठेवू शकणार नाही. आता यज्ञेश्वर कुठे जातो बघू या विचारानं त्याच्या वृत्ती प्रफुल्लित झाल्या. अशा आनंदी मनस्थितीत असतानाच बेल वाजली. धोंडीबानं दरवाजा उघडला. दारात कौसल्या उभी होती. पहिल्या कटाक्षात धोंडीबानं तिला ओळखली नाही, कारण एकतर ती नर्सच्या वेशात आली होती, शिवाय ती खूपच प्रौढ दिसत होती. पांढऱ्या शुभ्र नर्सच्या टोपीमुळे तिचे बरेचसे केस दिसत नव्हते, पण समोरून जे थोडे दिसत होते त्यावर किंचितशी पांढुरकी झाक आली होती. बाकी चेहरा ओका ओका. ही पूर्वीची कौशल्या नव्हती. ती हलकेच हसली. ओळख पडताच धोंडीबाचे डोळे लुकलुकले. तो हसला नाही, पण त्याचा आनंद वेगळ्या हालचालीतून दिसून आला. त्या हालचाली अशा होत्या की हा तिला लहान मुलीसारखा उचलून घेतो की काय असं वाटलं. पटकन त्याच्या तोंडातून शब्द बाहेर आले, बाई. तिच्या हातातल्या पिशवीला त्यानं हात घातला. असू दे असं म्हणून तिनं पिशवी आपल्याकडेच ठेवली. त्या पिशवीत चहाचा थर्मास होता आणि 2 सँडविचेस. ती शांत पावलाने अनोळखी जागेत यावी अशी आत आली. बाई आल्या. धोंडीबाच्या आवाजात गती होती. त्याचं मन उचमळून आलं होतं. कोण? कौसल्या? मंजुनाथ खुर्चीची चाकं ढकलत झपाझप पुढे आला. दोन्ही हाताने तिला मिठीत घेण्यासाठी तो पुढे झेपावला आणि अंदाज चुकून खाली जमिनीवर पडला. तेवढ्यात 2 पावलं ती मागे सरली. त्यामुळं त्याचा अंदाज चुकला. तो तिच्या पायांकडे कोसळला. हा प्रेमाचा उमाळा होता की अभिनय होता असा पुसटसा संशय तिच्या मनात क्षणार्धात येऊन गेला. अर्थात दोन्हीही बाबतीत तिला काही कर्तव्य नव्हतं. प्रेम असो नाहीतर अभिनय असो. ती नर्स म्हणून आली होती. तिच्या लेखी मंजुनाथ हा पेशंट होता. धोंडीबानं आणि कौशल्याने हात देऊन त्याला खुर्चीत बसवलं. खुर्चीत बसताना आपण फारच विकलांग झालो असं त्याला वाटलं. तरीही तोंडावर तरतरी आणून तो म्हणाला, कौसल्या, तू आलीस? खरं सांगतो, या क्षणी मी हवेत तरंगतोय. इतका आनंद मला माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. तू येशील की नाही असा माझ्या मनात संशय होता. नर्स आहे मी, ती मंद आवाजात म्हणाली. आवाजात पूर्वीचा गोडवा नव्हता, वृक्ष होता आणि थकलेला. मंजुनाथच्या मुद्रेवर आनंदाने आनंद विलसत होता. तो उत्साहाने म्हणाला, खूप दिवसांनी तुझी भेट झाली कौसल्या. तुझी आठवण झाली की मला पाचगणीची आठवण होते. तुला होते? ती काही बोलली नाही, पण तो एकदम हसू लागला. पण कौसल्या गंभीर होती. तो हसत हसत म्हणाला, आमच्या पिताजींनी अखेर लग्न केलं. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, 65व्या वर्षी. कोण जाणे 65 की 70. तिला यात हसण्यासारखं काही वाटलं नाही. त्याचे वडीलही तिला नीटसे आठवले नाहीत. तिनंही आठवण्याचा प्रयत्न केला नाही. ती या सर्व गोष्टींना परकी होती. तो पुन्हा हसत म्हणाला, बायको 35-40 वर्षांची आहे.
तिला यात काही स्वारस्य नव्हतं. ती काही बोलेल म्हणून त्यानं अपेक्षेनं पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही. मग तो स्वतःला सांगितल्याप्रमाणे म्हणाला, शेवटी मानसिक स्थैर्यासाठी लग्न हाच एक मार्ग उरतो, उरलेल्या आयुष्यात एकमेकांना सावरण्यासाठी. त्याच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. त्यालाही काही वेळ काय बोलावं हे कळेना. तिला पोटाशी धरून काही वेळ कुरवाळावं, गालाला गाल घासावेत असं वाटलं. पण ती दूर उभी होती. आल्यापासून ती उभीच आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, कौसल्या, तू उभी का? बैस ना. ती एका कोचाच्या कडेवर बसली. क्षणार्धात उठायचं आहे अशा बेतानं बसल्यासारखी बसली. अनेकदा कौसल्या, मला पाचगणीची आठवण येते. तुला आठवतं? स्वच्छ निळ्याभोर आकाशाखाली आपण बसलो होतो, दोघच, हातात हात घालून. त्यानं उजवा हात पुढे केला, पण तिनं हात आपल्या हातात घेतला नाही. मला तुझा आवाज आठवतो, काल परवाच म्हणाल्यासारखा. केवढं विस्तीर्ण निळं निरभ्र आभाळ आणि त्याखाली आपण दोघच. तिच्या प्रतिक्रियेसाठी तो तिच्याकडे बघत राहिला. पण ती खाली मान घालून बसली होती, मांडीवर दोन्ही हातांची घडी घेऊन. शुभ्र साडी ती सुचिरभूत दिसत होती. तुला कौसल्या असं जुनं काही आठवत नाही? आपल्या दोघातलं अगदी खाजगी असं? त्यानं आशाळभूतपणाने विचारलं. नाही, ती म्हणाली, अत्यंत रुक्ष आवाजात म्हणाली. आवाजात परकेपणा होता. म्हणाली, कारण मी ते सर्व धागेदोरे मनातनं कायमचे तोडून टाकले आहेत. मग एकदम विषय बदलत तिने विचारलं, तुमची प्रकृती कशी आहे? तुला कशी दिसते? चांगली दिसते. आज तू आली आहेस म्हणून मनुबाईंनी सांगितलं तेव्हा तुम्ही सिरियस आहात अशी माझी कल्पना झाली होती. मनू कधी भेटला होता? अलीकडे नाही, मागे एकदा बस स्टॉपवर भेटले होते. हा, त्यावेळी मी सिरियस होतोच. 1 महिना हॉस्पिटलमध्ये काढला. मग थोडं थांबून त्यानं विचारलं, म्हणून आलीस? हो, नर्स म्हणून माझं ते कर्तव्य आहे. सिरियस असता तर आमच्या नर्सिंग होममध्ये मी तुम्हाला ॲडमिट करून घेणार होते. तिच्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट होण्याची कल्पना त्याला आवडली. पण तेवढ्यात ती म्हणाली, पण तुम्ही सिरियस दिसत नाहीत. तुम्हाला थोडा व्यायाम हवा चालण्याचा, आणि थोडा कॉन्फिडन्स, थोडा आत्मविश्वास. एखाद्या शरणागत माणसानं लोळून घेत म्हणावं तसं तो म्हणाला, खरं सांगू का कौसल्या, तुला माझा आत्मविश्वास तसा वाढणार नाही. माझ्या मनाला हुरूप देणारं, आधार देणारं आपलं असं माणूस मला इथं हवा आहे. मला हा लोनलीनेस खायला येतो. मी असाच एकाकी राहिलो तर मी लवकर खलास होईन. ती प्रत्युत्तरादाखल काही बोलली नाही. उठली आणि त्याच्या जवळ आली. तिनं पदर खोला आणि म्हणाली, उठा, उठून उभे राहा. तुझा हात दे, हात दे तुझा. उठण्याचा प्रयत्न करता करता तो म्हणाला. तिनं हात दिला नाही. हवेत हात हलवीत म्हणाली, छे, मी आता नर्सिंगचं काम पत्करलंय, एक व्रत म्हणून. ते तू सोड. ती मानेनं नाही म्हणाली. तो पुढं म्हणाला, तुला सुद्धा एकटीनं आयुष्य काढणं पुढं पुढं कठीण जाईल. का? मंगळसूत्रातल्या 2 वाट्या म्हणजे काही सर्व सुखाची मापी नव्हेत. मी अशीच राहू शकेन. एकदा तोंड भाजलेलं आहे, आता तोच अनुभव पुन्हा नको. तुझं मंगळसूत्र इथं आहे, दागिने इथं आहेत, साड्या, इतर सामान जसंच्या तसं आहे. कौसल्या, हवी तर मी तुझी क्षमा मागतो. खरंच मी तुझी क्षमा मागतो कौसल्या. खुर्चीवरून धाडकन तिच्या पायावर पडला. का कोण जाणे हा अभिनय नाही असं तिला वाटलं. ती तशीच उभी राहिली. त्यानं तिचे पाय धरले. म्हणाला, मी तुझ्या पाया पडतो कौसल्या. आता तू आली आहेस तर इथनं जाऊ नकोस.
माझं जगणं मरणं आता सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तसं मलाही वाटायला नको का? तू आलीस, इथं राहिलीस म्हणजे तुला वाटेल तू 4 दिवस तरी इथं राहा. तिनं तिच्या मनावर ठेवलेला चिरा जरा सुद्धा हलला नाही. नाही, ती शांतपणाने निर्विकार चेहऱ्याने म्हणाली, तुम्ही तुमच्या दृष्टीने विचार करताय, पण अपमानित झालेल्या स्त्रीचं मन तुम्हाला कधी कळणार नाही. तेवढ्या धोंडीबा चहाचा टई घेऊन आला. त्यानं तो दोघांच्या समोर ठेवला आणि क्षणभर हात जोडून शांत उभा राहिला. त्याचे डोळे लुकलुकत होते. धोंडीबा, कसा आहेस तू? बाई, एवढं म्हणता म्हणता तो गाईवरला आणि त्यानं जमिनीवर गुडघे टेकून तिच्या पायावर डोकं ठेवलं. थोडा वेळ तिचे पाय धरून तो तसाच राहिला. उठ धोंडीबा, बरा आहेस ना? त्यानं फक्त खांद्यावरच्या फडक्याने डोळे पुसले आणि काही न बोलता तो आत गेला. आपला एक कप उचलून मंजुनाथ म्हणाला, चहा घे. ती मानेनं नको म्हणाली. का? माझा चहा माझ्यापाशी आहे. पण हा करून आणलाय धोंडीबानं. तुमच्या आई इथं आल्या होत्या मला भेटायला, तेव्हा त्या इथं चहा प्यायल्या नव्हत्या. मी किती आग्रह केला होता पण नाही. म्हणाल्या होत्या, प्राण कंठाशी आले तर प्राण सोडेन, पण या घरात पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. मी आता मनानं त्याच अवस्थेत आहे. हतबुद्ध होऊन तो तिच्याकडे पाहत राहिला. ती बसल्या बसल्या जमिनीकडे बघत होती. निघते मी. ती एकदम उठून उभी राहिली. कौसल्या, तू पुन्हा एकदा विचार कर. सर्व विचार करूनच मी इथं आले होते. मग तू आली होतीस तरी कशासाठी? ती दारापर्यंत गेली आणि म्हणाली, मन मोठं करण्याची आपल्याला सवय व्हावी म्हणून. मग मन आणखी थोडं मोठं करून इथं राहिलीस तर? हॉस्पिटलमध्ये मन खूप मोठं करता येतं. कित्येक जणांच्या सेवेत वेळ जातो. मंजुनाथ खुर्ची ढकलत पुढे आला आणि खिन्नपणे म्हणाला, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? ती वळून बघत राहिली. तू एका शब्दानंही माझ्या नावाचा उच्चार केला नाहीस. ती त्याच्याकडे बघत किंचित ओठ विलग करीत हसली आणि म्हणाली, आम्ही पेशंट्सना कॉट नंबरनं ओळखतो. थांब थांब थोडा वेळ. नको, माझ्या ड्युटीची वेळ होत आली आहे. कौसल्या, येते मी. असं म्हणून शांत चालीनं चावी दिलेल्या बाहुलीसारखी ती बाहेर पडली. बागेत धोंडीबा उभा होता. हात जोडून तो तिच्या मागून फाटकापर्यंत गेला. येते रे धोंडीबा, साहेबांची काळजी घे, असं ती म्हणाली आणि फाटकातून बाहेर पडली. ती अदृश्य होईपर्यंत धोंडीबा फाटकापाशी उभा राहून तिला पाहत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.